नमस्कार, मी आहे सोनाली पांडे आणि आपण पाहत आहात मंडल न्यूज। महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदाराने आपली माहिती आधीच तपासणं अत्यंत महत्त्वाचं आहे। अनेकदा मतदानाच्या दिवशी नाव यादीत आहे का, मतदान केंद्र कुठे आहे असे प्रश्न निर्माण होतात। हे सर्व प्रश्न सोप्या पद्धतीने सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने मताधिकार ॲप उपलब्ध करून दिलं आहे। हे ॲप अधिकृत, सुरक्षित आणि प्रत्येक मतदारासाठी उपयुक्त आहे। मताधिकार ॲप डाउनलोड करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल धारकांनी गुगल प्ले स्टोअरवर तर आयफोन वापरणाऱ्यांनी ॲप स्टोअरवर जाऊन मताधिकार ॲप असा शोध घ्यावा। ॲप डाउनलोड केल्यानंतर ते उघडल्यावर स्क्रीनवर दोन मुख्य पर्याय दिसतात, वोटर लिस्ट सर्च आणि फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेट। या ॲप मध्ये कोणताही मोबाईल नंबर विचारला जात नाही, फक्त नाव किंवा मतदार ओळखपत्र क्रमांक म्हणजेच एपिक नंबरच्या आधारे माहिती मिळते। आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे तपासण्यासाठी वोटर लिस्ट सर्च या पर्यायावर क्लिक करायचं असतं। त्यानंतर उघडणाऱ्या पेजवर सर्वप्रथम लोकल बॉडी टाईप म्हणजेच महानगरपालिका निवडायची, मग डिस्ट्रिक्ट आणि त्यानंतर संबंधित लोकल बॉडी निवडायची असते। ही माहिती भरल्यानंतर वरच्या बाजूला दोन पर्याय दिलेले असतात, एक नावाने शोध घेण्यासाठी आणि दुसरा एपिक नंबर टाकून शोध घेण्यासाठी। यापैकी कोणताही पर्याय निवडून सर्च बटनवर क्लिक केल्यावर क्षणातच मतदाराचं नाव, प्रभाग क्रमांक आणि मतदान केंद्राची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसते। ॲप मधील फायनल कंटेस्टिंग कॅन्डिडेट या पर्यायाद्वारे प्रभागनिहाय निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची माहिती पाहता येते। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम लोकल बॉडी टाईप निवडावी लागते। निवडणूक आयोगाकडून अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली असली तरी ती यादी सध्या मताधिकार ॲपवर अद्याप अपडेट झालेली नाही। त्यामुळे काही ठिकाणी उमेदवारांची संपूर्ण माहिती तात्काळ दिसेलच असे नाही। ॲप अपडेट झाल्यावर बहुसदस्यीय प्रभागांसह सर्व उमेदवारांची यादी प्रभागनिहाय उपलब्ध होणार आहे। थोडक्यात सांगायचं तर मताधिकार ॲपच्या माध्यमातून मतदार आपली नोंद तपासू शकतो, मतदान केंद्राची माहिती आधीच जाणून घेऊ शकतो आणि उमेदवारांची माहिती सहज पाहू शकतो। त्यामुळे मतदानाच्या दिवशी कोणताही गोंधळ न होता प्रत्येकाने सजग आणि जबाबदार मतदार म्हणून आपला हक्क बजावावा, कारण जाणकार मतदारातूनच सशक्त लोकशाही घडते। आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन माहितीकरिता मंडल न्यूजला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।